भारतीय संविधानाची प्रस्तावना हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्रस्तावना म्हणजे काय हे माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर प्रस्तावना म्हणजे एखाद्या कायद्याची ओळख सांगणारी सुरुवातीची माहिती. तसंच आपली भारतीय संविधानाबद्दलही एक प्रियांबल आहे, एक प्रस्तावना आहे जी आपल्या भारतीय संविधानामध्ये काही मूलभूत गोष्टी सांगते. त्या गोष्टी ह्या 4 प्रकारच्या आहेत. पहिल्या प्रकारामध्ये आपल्या भारतीय संविधानाची प्रस्तावना ही आपल्या भारताच्या कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच आपल्या संविधानाचा स्रोत काय आहे, आपल्या संविधानाचा सोर्स काय आहे याबद्दल माहिती सांगते. याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी जर आपण आपल्या भारतीय संविधानाची पहिली लाईन पाहिली तर आपल्याला असे दिसेल की तिथे वी द पीपल ऑफ इंडिया असं आहे. म्हणजेच आम्ही भारताचे लोक या शब्दांनी चालू झालेली ती प्रस्तावना आहे. याचाच अर्थ हे संविधान जर कोणी लिहिले असेल तर ते संविधान हे आपल्या भारतीय लोकांनी लिहिलेलं आहे आणि ते लिखाण करून ते आपण स्वतःलाच अर्पण केलेलं आहे. याचाच अर्थ असा होतो या भारतामध्ये सर्वोच्च शक्ती ही या भारतीय लोकांमध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही भारतीय संविधानाची प्रस्तावना आपल्याला आपल्या नेचर ऑफ द स्टेट म्हणजेच नेचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बद्दल माहिती देते. म्हणजेच आपला भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य अशा स्वरूपाचा असेल. तसेच तिसऱ्या गोष्टीमध्ये ही प्रस्तावना आपल्याला आपल्या संविधानाची काही उद्दिष्ट काय आहेत यांच्याबद्दल माहिती देते. जर आपण पाहिलं आपल्या भारतीय संविधानाची काही मूलभूत उद्दिष्टे आहेत, ती म्हणजे न्याय, स्वतंत्रता, समानता, बंधुता तसेच राष्ट्राची एकता आणि एकात्मता टिकवणं, हेही आपल्या प्रस्तावनेमध्ये दिलेले आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपले संविधान स्वीकारलेली तारीख ती आहे 26 नोव्हेंबर 1949.